आज आपण पाहणार आहोत टोमॅटोज पनीर मसाला चटणी। नवीन वाटत असेल तुम्हाला, नक्की एकदा ट्राय करून बघा। ट्राय केल्याच्या नंतर समजेलच, अप्रतिम चव लागते। तर करून पहा। सुरुवातीला आपण ऑइल टाकलेले आहोत। ऑइल छान आपल्याला गरम करून घ्यायचे। त्यानंतर मोहरी थोडी टाकून घ्यायची। छान मोहरी तेलामध्ये तडतडू द्यायची आहे। त्यानंतर कढीपत्ता टाकायचे, पाहिजे तेवढा कढीपत्ता टाकून घ्या। त्यानंतर थोडे मी जिरे टाकून घेत आहे। त्यानंतर थोडासा कांदा टाकून घेतला आहे फोडणीसाठी। छोटा कांदा आहे, कट करून घेतलेला आहे बारीक बारीक, जास्त कांदा टाकायची काही गरज नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यानंतर अद्रक, लसण आणि कोथिंबीर पूर्ण ब्राऊन थोडंफार होजेपर्यंत। त्यानंतर जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली होती प्लेट, त्यामध्ये सर्व साहित्य दाखवलं होतं। थोडी हिरवी मिरची होती 3 ते 4, ती हिरवी मिरची पण मी बारीक कूट करून टाकलेला आहे। सगळं आपल्याला थोडंफार ब्राऊन कलर होजेपर्यंत मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मीठ टाकायचे चवीपुरतं। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटणी, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच माझ्या यूट्यूबवरती व्हिजिट द्या आणि नक्कीच पहा। तर फायनली आपण टोमॅटो बारीक बारीक कट केलेला टाकलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया, ज्यामुळे जेवढाही मसाला आहे पूर्ण मिक्स होईल, सगळीकडे लागलेला जाईल। त्यानंतर आपल्याला थोडा वेळ झाकण बंद करून ठेवायचे, ज्यामुळे हे सगळे टोमॅटो शिजून येतील। बघा 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। झाकण काढून पाहूयात। छान तेल सुटलेलं आहे, छान टोमॅटो शिजलेले पण आहेत, मस्त स्मेल पण येत आहे। यामध्ये एक सिक्रेट आपल्याला टाकायचं आहे। तर केल्याच्या नंतर नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आणि हो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। त्यानंतर आपण गरम पाणी टाकून घेतलेले आहोत, जवळपास 1 वाटी, आणि परत झाकून ठेवलेले आहोत। पूर्ण पाणी आटजेपर्यंत छान प्रकारे शिजलेलं आहे। बघू शकता तुम्ही, वरती छान तेल सुटलेलं आहे। तर यानंतर सिक्रेट म्हणजे आपल्याला पनीर मसाला टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। टोमॅटोची चटणी जशी मी सांगितली आहे तशी करा, आणि त्यानंतर या स्टेपला पनीर मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या, आणि परत आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं आहे। नक्कीच ट्राय करा। ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, आणखी तुम्हाला मी दुसऱ्या प्रकारच्या कोणता व्हिडिओ बनवू, कोणती रेसिपी तुम्हाला बनवावं अशी मी वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। बघा वरती किती छान तेल सुटलेलं आहे, स्मेल पण खूप मस्त येत आहे। नक्कीच ट्राय करा। ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडेलच तुम्हाला। त्यानंतर तोंडाची चव गेली असेल तरी तुम्ही ही चटणी करून खाऊ शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरी टाकून घ्या आणि सर्व करा। तर मस्त राहा, मस्त खा, एन्जॉय करा। माझे विविध रेसिपीज पाहत राहा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत थँक्यू।